अनेकांच्या घरामध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं, तर ग्रामीण भागामध्ये पावसामुळे खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय। यातून वाट काढताना कशी बिकट अवस्था होते आहे याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। आज सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरुवात वसई विरार शहरामध्ये आहे। अधूनमधून पडणाऱ्या जोरदार सरीमुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मी आता सध्या नालासोपारा पूर्वेकडील गाळानगर या भागामध्ये आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी या रस्त्याला पूर्णपणे नदीचं स्वरूप आलेलं आहे। पाणीच पाणी रस्त्यावर जमा झालेलं आहे। असं नालासोपारातील सेंटर पार्क, नगिनदासपाडा, तुळीन, स्टेशन रोड या ठिकाणीही पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। तसेच वसईचं बस डेपो, विरारचा आगाशी रोड, बोळिंज रोड, विवा कॉलेजचा परिसर या ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। विरारच्या युनिटेक कॉम्प्लेक्समध्ये जवळपास 40 इमारती ह्या पाण्याखाली गेलेल्या आहेत। येथील नागरिकांचे प्रचंड हाल झालेले आहेत। घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। मी आता कावेरी या इमारतीमध्ये 003 चंद्रजीत गुप्ता यांच्या घरी आहे। आपण जर बघितलं तर हे घरचं जे वास्तव भयानक असं आहे। पाणी घरामध्ये जमा झालेलं आहे। पाणी जे आहे हे पूर्णपणे जमा या घरामध्ये झालेलं आहे। आपण ही अवस्था बघितली, हा हॉल आहे आणि सध्या हा बाथरूमचा परिसर आहे। आपण जर बघितलं किचनची अवस्था बघितली तर इथे जेवण बनवण्यासाठी जर ह्या पूर्णपणे पाण्यात उभं राहावं लागेल गृहिणीला। हे किचन आहे। या किचनमध्ये जर एखादं जेवण जर बनवायचं असेल तर पूर्ण पाण्यामध्येच राहून जवळपास 3 दिवस झाले लगातार या ठिकाणी पानी जमा झालेला है, पानी साचलेला है। अभी हम लोग ऊंचा करके रहते हैं ऊपर, खाना वाना बनाने को भी दिक्कत होता है, तो कभी होटल से मंगा खाते हैं, यही सब होता है और क्या करेंगे। वो हम लोग अभी कल भी साफ किए फिर भर गया, फिर परसों भी थोड़ा साफ किए फिर भर गया। अभी जब तक बाहर का पानी नहीं निकलेगा तब तक इसमें का पानी नहीं निकलेगा। विरारच्या युनिटेक या सोसायटी परिसरात मी आहे। आपण जर बघितलं तर मी सध्या या गुडघ्यापर्यंत पाणी लागलेलं आहे। या गुडघ्यापर्यंत पाण्यात उभा आहे आणि या सोसायटीमध्येही काही घरांमध्ये पाणी गेलेलं आहे। मी इथे 20 वर्षापासून राहतो। दररोज दुकानावर काही ना काही नुकसान मालाचे सर्व होतात। कस्टमर काय येतात पण मी आम्ही इथे बसतात। सध्या घरातली हालत कशी आहे, कुठे कुठे पाणी जमा झाले आणि ते रहिवासी कसे राहतात? घरात तिथं ते लोक 40 मध्ये जातात, नाही कोणाच्या आपल्या वडकीच्या असतात त्यांच्या घरामध्ये जातात ते लोक। तसं ते लोक राहतात। पाणी निघाल्यानंतर ते लोक परत येतात। हे पाण्याची समस्या किती वर्षापासून आहे? हे मी इथे आलेला आहे 2002 मध्ये, तेव्हापासून तसंच आहे। पावसाचं पाणी एकदा जमा झालं तर किमान 1 आठवडा तरी हा पाणी उपसा होण्यासाठी लागतं आणि त्यामध्ये या पाण्याबरोबरच घाणीचं साम्राज्यही वाढतं आणि त्यामुळे येथील जे नागरिक आहेत ते त्रस्त झालेले आहेत। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, विरार।